समर्थ श्रीराम. भाग 15. उमरखेड येथे स्वामी चिन्मयानंद यांची समाधी आहे. तिथे चैत्रामध्ये कृष्ण एकादशीपासून 5 दिवस मोठा उत्सव असतो. उत्सवामध्ये वेदशास्त्र पठण, भजन, कीर्तन, नामस्मरण वगैरे अहर्निश चालू असतात. एके वर्षी तुकामाई उत्सवामध्ये उमरखेडला गेले होते. दुपारी 12 वाजण्याची वेळ असून सर्व ब्राह्मण मंडळी जेवण्यासाठी पानांवर बसली होती. तेथील सर्व व्यवस्था गोचर स्वामी स्वतः जातीने पाहत होते. तुकामाई आलेले पाहून त्यांना फार आनंद झाला. स्वामींनी साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चलण्याची त्यांनी विनंती केली. इतकेच नव्हे तर हाताला धरून पंक्तीतल्या एका पानावर त्यांना आणून बसवलं. तुकामाई पंक्तीमध्ये बसल्याबरोबर सर्व ब्राह्मणांनी निषेध प्रकट केला आणि ते पानांवरून उठू लागले. ही गडबड पाहून तुकामाई चटदिशी उठले आणि मंडपातून नाहीसे झाले. ते निघून गेल्यावर मंडळी पुन्हा आपापल्या पानावर बसली आणि सर्वांनी त्रिसुपर्ण म्हणायला आरंभ केला. 5-1 मिनिटं गेली असतील तोच सर्व अन्नाला पाणी सुटू लागलं आणि पानांवर वाढलेल्या अन्नामध्ये किडे दिसायला लागले. जिकडे तिकडे गडबड उडून गेली. काय झालं आहे हे कोणाला कळेना. हा प्रकार गोचर स्वामींच्या कानावर गेल्यावर ते म्हणाले, बरोबर आहे, एवढ्या थोर ब्रह्मज्ञानी पुरुषाचा अपमान झाल्यावर असंच काहीतरी व्हायचं. कोणीतरी जा आणि तुकामाईंना शोधून घेऊन या, म्हणजे हे संकट टळेल. इकडे तुकामाई मंडपातून जे निघाले ते सरळ एका जैनाच्या घरी गेले. हा जैन चिन्मयानंदांचा शिष्य असून अध्यात्मामध्ये मोठा अधिकारी पुरुष होता. मठामधली मंडळी शोध घेत घेत तिथे आली तेव्हा तुकामाई आणि तो जैन आनंदाने कांदा भाकरी खात बसले होते. मठामध्ये घडलेला प्रकार मंडळींनी तुकामाईंना सांगितला आणि तिकडे चलण्याची मोठ्या काकुळतेने विनंती केली. तुकामाई त्यांच्याबरोबर मंडपात आले. सरळ गुरुच्या समाधीपाशी जाऊन तिथे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. गोचर स्वामी जवळच उभे होते. त्यांच्याकडे पाहून तुकामाई म्हणाले, अरे, हे उत्सवाचं ढोंग कशाला माजवलंयस? समाधीचं तीर्थ सर्व अन्नावर शिंपडण्यास सांगून ते जसे आले तसे ते भरकन निघून गेले. अन्नावर तीर्थ शिंपडल्यावर ते पूर्ववत झालं आणि सर्वांची जेवणं झाली. एकदा तुकामाईंकडे येणारी काही मंडळी आषाढासाठी पंढरपूरला जायला निघाली. आषाढीसाठी. परंतु पूर्णा नदीला पूर आल्याने त्यांना अडकून पडावं लागलं. हदगाव तालुक्यामध्ये करोडी गावाजवळ नदीला उतारे असं कळल्यावर ती मंडळी करोडीला गेली. तिथे एक जुनी पण चांगली नाव माणसांची ने आण करत होती. त्या नावेमध्ये सर्व माणसं बसली आणि नावाड्याने इकडचा किनारा सोडला. नाव नदीच्या मध्याहून थोडी पुढे गेली असेल नसेल तितक्यात तिला खाली भोग पडलं आणि पाणी जोराने आत शिरू लागलं. नावेतील सर्व जणांच्या तोंडचं पाणी पळालं. आपण आता बुडणार अशी सर्वांची खात्री झाली आणि तीरावरचे लोक देखील असहाय्यपणे पाहत उभे राहिले. या रडारडीमध्ये एकाच्या डोक्यात विचार आला की आपण तर आता खात्रीने बुडणारच, मग रडत बुडण्यापेक्षा तुकामाईंचं नाव तरी घेत मरू. त्याने लगेच श्री तुकाराम, श्री तुकाराम, जय तुकाराम, जय तुकाराम, श्री तुकाराम, जय तुकाराम असा जयघोष सुरू केला. त्याच्याबरोबर इतर सर्वांनीही भजन करायला आरंभ केला. नाव पाण्यातून तिरपी चालली होती, पण पाण्याचा एक लोंढा अतिशय जोराने येऊन तिच्यावर आदळला आणि त्या झटक्याने ती तीराकडे ढकलली गेली. त्याबरोबर तीरावरच्या लोकांनी तिला सुखरूपपणे खेचून घेतलं. नदीवर ज्यावेळी हा प्रकार घडत होता त्यावेळी तुकामाई देवीच्या देवळात बसले होते. मंडळींशी बोलता बोलताच त्यांचे सर्व कपडे एकदम ओलेचिंब झाले होते. असं होण्याचं कारण विचारलं तेव्हा तुकामाई म्हणाले, थांबा, संध्याकाळी कळेल. यात्रेकरू मंडळी संध्याकाळी येळेगावला आली. त्यांनी झालेला सर्व प्रकार तुकामाईंना सांगितला. तेव्हा सर्वांना पटलं की तुकामाईंनीच नाव नदीतून पार केली. श्रीराम समर्थ श्रीराम.